नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची खरं तर सेवा करण्याला खरंच खूप मोठा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया आहे. पण याच दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ देखील काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला प्रदोष काळात खरं तर ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. बघा, 3 पिढ्यांपर्यंत हा पितृदोष लागलेला असतो आणि बघा, ज्यांना खरंच म्हणजे नाही का प्रखर पितृदोष आहे किंवा ज्यांना नारायण नागबली करायला लावलेले आहे किंवा तुम्हाला त्रिपिंड श्राद्ध करायला लावलेला आहे, तर त्यांच्यासाठी खरंच सांगते आजचा म्हणजेच अक्षय तृतीयाचा दिवस खरंच खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ एक दिवा लावायचा आहे. तर तो कुठे आणि कसा लावायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी मेन म्हणजे सकाळी आपल्याला उठल्यानंतर देवपूजेच्या आधी शुचिर्भूत होऊन घरातली सगळी काही साफसफाई करून आपल्याला आपल्या पितरांच्या नावे खरं तर एक दिवा म्हणजे सकाळी पितृस्तुती स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. तर ते आपल्याला देवपूजेच्या आधी वाचायचं आहे. तर ते आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे आणि दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि त्यामध्ये म्हणजे तिळाचं तेल असेल तर अति उत्तम. तर आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात जे कोणतं तेल असेल तर ते तेल घ्यायचं त्या पंथीमध्ये. त्याच्यानंतर 2 वात घ्यायच्या, दोनाची एकच वात करायची आणि तो दिवा आपल्याला म्हणजे नाही का त्या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ थोडेसे टाकायचे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर. तर बघा, तो दिवा लावायचा दक्षिणेला तोंड करून आणि सकाळी आपल्याला देवपूजेच्या आधी दिवा लावल्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे. ते वाचून झाल्यानंतर हातपाय धुवायचे, नंतर देवपूजा करायची. पण सर्वात महत्वाचं म्हणजेच पितरांसाठी आपल्याला प्रदोष काळात एक सेवा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला प्रदोष काळात ह्या टायमिंग मध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाला. तर बघा, खरंच असं म्हटलं जातं की जेव्हा पिंपळ वृक्षा ची आपण सेवा करतो ना, तर आपला कितीतरी मोठा पितृदोष, कितीतरी प्रखर पितृदोष हा हळूहळू कमी होत असतो. जर तुम्हाला ही पितृदोष खूप प्रखर असेल तर तुम्ही म्हणजे 40 दिवसाची जर म्हणजे पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही जर पिंपळ वृक्षाला एक दिवा आणि जल अर्पण करत असाल ना, तर तुमचा हे पितृदोष हळूहळू कमी व्हायला लागतो. बघा, या दिवशी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात दान धर्म, अक्षय तृतीयाच्या दिवशी दान धर्म करण्याला खरंच खूप महत्व आहे. तर्पण विधी करण्याला खूप महत्व आहे. बघा, आणि ज्यांना खरंच जे काही म्हणजे नाही का नारायण नागबली किंवा हे सांगितलेलं आहे त्रिपिंड श्राद्ध, तर त्यांनी आवर्जून ही सेवा चुकवू नका, करा म्हणजे कराच. तर बघा, आपल्याला जाताना आणि ज्यांना सुतक विटाळ मासिक पाळी आलेले आहे त्यांना हा उपाय खरं तर करता येणार नाहीये. तर हा उपाय कोणीही करू शकता, मुलांनी नाही करायचंय, घरातले जे काही कर्ते व्यक्ती आहेत त्यांनी केला तरीही देखील चालू शकतो. तर बघा, आपल्याला तिळाचं तेल न्यायचं आहे, 2 वातीची एकच वात करून घ्यायची आहे आणि मेन म्हणजे तिथं गेल्यानंतर ना पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला दक्षिणेला तोंड करून संध्याकाळी एक दिवा लावायचा. जरी तुम्ही पंथी, बघा, या दिवशी दिवा दान करण्याला, पितरांच्या स्मरणार्थ दिवा म्हणजे दान करण्याला खरंच खूप महत्व आहे. तर बघा, या दिवशी खरं तर खूप सारे आपण दान करत असतो गरजूंना वगैरे, तर हेच आपल्याला एक दिव्याचं पितरांच्या स्मरणार्थ दान करायचं आहे. तर बघा, आपल्याला तो दिवा तिथं पिंपळ वृक्षाच्या खाली लावायचा. जरी तुम्ही कणकेचा बघा छोटा दिवा जरी बनवून नेला तरी सुद्धा चालू शकतो किंवा तुम्हाला ते बनवायचं नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील नेऊ शकता. फक्त एवढंच की आपल्याला तो दिवा डायरेक्ट जमिनीवरती लावायचा नाहीये, तर जाताना थोडे अक्षता देखील घेऊन जायच्या, त्याला हळदी कुंकू लागलेलं नसावं अशा अक्षता आपल्याला घेऊन जायच्या आहेत. तर त्या अक्षता खाली ठेवायच्या, त्यावरती ती पंथी ठेवायची, तो दिवा ठेवायचा आणि त्यावरती 2 वातीची मिळून एक वात आपल्याला बनवायची आणि त्यामध्ये तिळाचं तेल किंवा साधं तेल टाकलं आणि वरून तुम्ही काळे तीळ वापरले तरी सुद्धा चालू शकतं. आणि ते झाल्यानंतर ना तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची, पिंपळ वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. बघा, हे करत असताना ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा नामजप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला खरं तर प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बघा ही सेवा अवपाई तुम्ही म्हणजे 6 वाजल्यापासून ते 8च्या आत कधीही करू शकता, जास्त उशीर पण नको. आणि बघा म्हणजे नाही का 6, 6:30, 7, 7:30 या दरम्यानच करा शक्यतो. पण खरंच जे वर्किंग आहेत त्यांना जमत नसेल तर त्यांनी 8च्या आत तरी करण्याचा प्रयत्न करा. तर बघा दिवा लावल्यानंतर आपल्याला म्हणजे हा दिवा दक्षिणेला तोंड करूनच लावायचा आहे. तो दिवा नंतर घरी आणायचा नाहीये आपल्याला. तो तिथंच आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दान करायचा आहे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली. आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही 1 प्रदक्षिणा मारू शकता, 5 मारू शकता, 7 मारू शकता किंवा 11. जर 11 प्रदक्षिणा तुम्ही मारत असाल तर अति उत्तम. तर बघा प्रदक्षिणा मारत असताना आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. पण ज्यांना शक्य नाहीये हा मंत्र म्हणणं तर त्यांनी ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताय नमः असं सुद्धा म्हणू शकता. तर बघा ज्यांना म्हणता येत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे म्हणणं शक्य नाहीये तर त्यांनी हा मंत्र सुद्धा म्हणू शकता. पण 11 प्रदक्षिणा मारण्याला खरंच खूप महत्व आहे. आपल्याही पिंपळ वृक्षाला खरं तर असं म्हटलं जातं की बघा जर तुम्ही भगवान विष्णूंची जर सेवा करत असाल ना तर खरंच आपल्याही पितरांना सद्गती लाभते, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि हा दिवस म्हणजेच अक्षय तृतीयाचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे नक्की ही सेवा हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला देखील फरक जाणवेल. आणि ज्यांना 40 दिवसाची सेवा म्हणजे उपाय करायचा असेल तर त्यांनी 40 दिवसाचा सुद्धा करू शकता. 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की जे काही बघा जर एखादी महिला असेल, महिला जर हा उपाय करत असेल ना तर तिला दोन्ही कुळचा पितृदोष लागत असतो, म्हणजे सासरचा देखील आणि माहेरचा देखील. तर जर महिला हा उपाय करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, पिंपळ वृक्षाला म्हणजे प्रार्थना करायची की भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की बघा तुमचे माहेरचे जर आजोबा नसतील तर तुम्हाला आजोबांपासून 3 पिढ्यांपर्यंत जे नसतील किंवा सासरचे तुमच्या आजी सासऱ्यांपासून किंवा सासऱ्यांपासून कोणी नसतील तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे आजी सासऱ्यांपासून ते माझे 3 पिढ्यांपर्यंतचे पूर्वज आणि सासरकडचे माझे आजोबा सासऱ्यांपासून ते 3 पिढ्यांपर्यंतचे पितरांना मी प्रार्थना करत आहे की तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहावा. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, त्यांना सद्बुद्धी द्या, सद्गती द्या, त्यांचे जिथं कुठे ते असतील त्यांना सुखात ठेवा, समाधानात ठेवा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आम्हाला आमच्यावरती राहू द्यात अशी प्रार्थना करायची आहे या दिवशी. बघा नक्कीच तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल. तर हा उपाय नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा अक्षय तृतीयाच्या दिवशी. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.